766 किलोमीटरचा एक रेल्वे ट्रॅक, 350 किलोमीटर प्रति तास वेग आणि 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. पण खरा प्रश्न हा आहे, हे स्वप्न प्रत्यक्षात कधी येणार आणि सर्वसामान्य माणसाला याचा खरोखरच फायदा होणार आहे का? हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा कॉरिडॉर एकूण 766 किलोमीटर लांबीचा आहे. याची सुरुवात होईल मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKC मधील भूमिगत स्थानकापासून. तिथून ठाणे, नवी मुंबई आणि मग सह्याद्रीच्या डोंगर रांगा छेदत ही ट्रेन लोणावळा मार्गे पुण्यात दाखल होईल. पुण्यातून पुढे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्राच्या महत्वाच्या केंद्रांना जोडत ही ट्रेन कर्नाटकात प्रवेश करेल. बेळगाव, हुबळी, धारवड, दावणगेरे आणि शेवटी बेंगळुरू या मार्गामुळे मुंबई आणि बेंगळुरू ही दोन मोठी शहरे एका इकॉनॉमिक हब मध्ये जोडली जाणार आहेत. या मार्गावर धावणारी ट्रेन ताशी 350 किलोमीटरचा वेग गाठू शकते, पण ही वेग मिळवण्यासाठी रेल्वे ट्रॅकची रचना पूर्णपणे वेगळी असते. याला बॅलेस्टलेस ट्रॅक असे म्हणतात, ज्यामध्ये दगड नसतात. सिग्नलिंगसाठी युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टम म्हणजेच ETCS लेव्हल 2 चा वापर केला जाईल, ज्यामुळे मानवी चुकीची शक्यता शून्य होते. तसेच ही ट्रेन पूर्णपणे इलेक्ट्रिकल असेल, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. महाराष्ट्रातील घाटांमधून जाताना ट्रेनचा वेग कायम राखण्यासाठी विशेष प्रकारचे इंजिन वापरले जाणार आहे. आता इतका मोठा प्रकल्प उभा करणे म्हणजेच हिमालया एवढेच आव्हान आहे. महाराष्ट्रात विशेषतः पुणे आणि कोल्हापूर पट्ट्यात जमीन संपादन करणे हे सर्वात मोठे कष्टाचे काम आहे. सरकार सध्या बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधत असून त्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले जात आहे. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर या मार्गावर अनेक ठिकाणी उंच पूल म्हणजेच वायाडक्ट्स बांधले जातील, जेणेकरून जमिनीवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. सह्याद्रीच्या कठीण खडकांमध्ये बोगदे तयार करण्यासाठी टनेल बोरिंग मशीन्स म्हणजेच TBM चा वापर केला जाईल, जे तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत आहेत. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, तिकीट किती असेल? तज्ञांच्या मते याचे तिकीट विमान प्रवासाच्या जवळ असणारे असू शकते. साधारणपणे 4,000 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान मुंबई ते बंगळुरू प्रवासाचा दर असू शकतो. पण विचार करा, विमानात चेक इन साठी लागणारा वेळ आणि विमानतळाची शहराबाहेर अंतरे पाहता बुलेट ट्रेन किमान तुम्हाला 3 ते 4 तास वाचवेल. ट्रेनच्या आत तुम्हाला मिळेल वायफाय, फिरत्या खुर्च्या, मिनी कॅफेटेरिया आणि अद्ययावत सुरक्षा व्यवस्था. मुंबई पुणे बेंगळुरू बुलेट ट्रेन केवळ एक ट्रेन नसून ती विकासाची नवी नाडी आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील औद्योगिक वसाहतींना नवी उभारी मिळेल. हे एक असे स्वप्न आहे जे पूर्ण झाल्यानंतर भारताचे नाव जपान आणि फ्रान्स सारख्या विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. तुम्हाला काय वाटते? 766 किलोमीटरचा हा प्रवास तुम्ही 5 तासात करायला आवडेल का? की तुम्हाला वाटते की सध्याच्या एक्सप्रेसवे ट्रेनमध्ये सुधारणा हवी? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की मांडा. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नॉलेज मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा आहे हे देखील कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक विषयासह. धन्यवाद.